श्री स्वामी समर्थ। 10 जुलैला गुरुपौर्णिमा जी आलेली आहे आणि त्या दिवशी आपल्याला गुरूंची सेवा किंवा गुरूंची कृतज्ञता म्हणून त्या दिवशी व्यक्त करण्याचा दिवस असतो। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक कसा करायचा आहे किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर त्याची पूजा कशी करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आता माझ्याकडे जी मूर्ती आहे ती ही पितळेची मूर्ती आहे, जी की मी केंद्रामधूनच घेतलेली होती। तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीची मूर्ती असेल, मग ही असेल किंवा जी मोठी येते मूर्ती ती असेल, तर तुमच्याकडे जी मूर्ती आहे त्याच्यावरती अभिषेक करताना तुम्ही काय म्हणायला हवं किंवा अभिषेक करताना आपण कुठला जे वाचन आहे ते कोणतं करायला हवं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि प्रात्यक्षिक मी तुम्हाला करून देखील दाखवणार आहे की आपण अभिषेक करताना कशा पद्धतीने हे सगळं पठण करू शकतो। आता तुमच्याकडे हे सगळं जर का वाचायला वेळ असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लावून लगेच जर का तुम्ही अभिषेक करायला घेतला तरी सुद्धा चालेल, म्हणजे जे मी पठण केलेलं आहे त्याच्यासोबत तुमचा अभिषेक देखील होऊन जाईल आणि श्रवण देखील होईल। तर आपण जास्त वेळ नको घालवायला, थोडक्यात मी तुम्हाला सांगते की आपल्याला लागणारं काय काय साहित्य आहे अभिषेकासाठी, त्यासोबतच पूजेची मांडणी कशी करायची आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते आहे। आणि खूप जास्त मोठी नाही, पण मी छोटीशी तुम्हाला मांडणी दाखवते की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामींची मांडणी किंवा जे कुठला तुम्ही गुरु मानतात त्यांची मांडणी कशी करायची आहे, त्यासोबतच आपल्याला अभिषेकासाठी लागणारं साहित्य आणि आपल्याला वाचन काय काय करायचं आहे। तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जे स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये दिले गेल्याप्रमाणे स्वामींचं स्वामी स्तवन आहे। त्यानंतर मी तुम्हाला याचं सगळं डिटेल्स सांगते कुठल्या कुठल्या पेज नंबरवरती वगैरे आहे। तर स्वामी स्तवन आहे ते 15 नंबरच्या पेज नंबरवरती आहे। स्वामी स्तवन झाल्याच्या नंतर एक वेळा स्वामी स्तवन, एक वेळा गणपती अथर्वशीर्ष जे आहे 41 नंबर पेज नंबरवरती। त्याच्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे 16 वेळा पुरुष सूक्त। 16 वेळा पुरुष सूक्त संस्कृतमध्ये आहे 117ला आणि त्याच्या अलीकडच्या 116, 115 पेज नंबरवरती आहे। प्राकृतमध्ये म्हणजे मराठीमध्ये पुरुष सूक्त, हे पुरुष सूक्त आपल्याला 16 वेळा म्हणायचं आहे। 16 वेळा शक्य नसल्यास एक वेळा तरी किमान म्हणावं। आता मी तुम्हाला म्हणून दाखवते आहे या व्हिडिओमध्ये। एक वेळा आपल्याला पुरुष सूक्त म्हणायचं आहे किंवा 16 वेळा आपल्याला शक्य असल्यास 16 वेळा म्हणावं। त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे एक वेळा श्री सूक्त, हे जे आहे संस्कृतमध्ये आहे पेज नंबर 119 वरती नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये। त्याच्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे एक वेळा पवमान सूक्त। तर पवमान सूक्त जे आहे ह्याच्यामध्ये नाहीये, परंतु मी तुम्हाला खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये कॉपी पेस्ट करून देते गुगलवरचं जे आहे पवमान सूक्त। तर पवमान सूक्त एक वेळा म्हणायचं आहे श्री सूक्त झाल्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे हे रामरक्षा स्तोत्र। रामरक्षा स्तोत्र आहे पेज नंबर 145 वरती। रामरक्षा स्तोत्र म्हटल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण म्हणजे आपलं जे अभिषेक आहे तो पूर्ण अभिषेक होतो। त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप करू शकता, तारक मंत्राचा 11 वेळा पठण करू शकता आणि जी आपली नित्यसेवा आहे म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे जे 3 अध्याय आहेत किंवा तुम्हाला त्या दिवशी जर का पूर्ण पारायण करायचं असेल 1 ते 21 अध्यायाचं पारायण करायचं आणि त्याच्यानंतर जी काही तुम्हाला जी आरती येते ती केंद्रातली आरती असेल किंवा जे तुम्हाला दुसरी स्वामींची आरती येते ती आरती तुम्ही म्हणून या म्हणजे पारायणाची किंवा जे गुरुचरित्र जे आहे जे गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेची सांगता करू शकता। आता नैवेद्यामध्ये काय काय दाखवायचं आहे, स्वामींना पुरणपोळी आवडते। आता पुरणपोळी शक्य नसल्यास कुठल्याही पद्धतीची खीर करू शकता, तांदळाची खीर, गव्हाची खीर, कोणतीही खीर करू शकता। खिरीचा नैवेद्य म्हणजे गोड पदार्थ म्हणून, त्यासोबत शिरा दाखवू शकता गोड पदार्थ म्हणून, म्हणजे जो सोपा आहे। जर पुरणपोळी करणं शक्य नसेल, घरामध्ये सगळ्यांना आवडत असेल तर आपण पुरणपोळी अर्थात करू शकतो आणि नैवेद्यामध्ये देखील दाखवू शकतो। घेवड्याच्या शेंगांची भाजी स्वामींना आवडते ती तुम्ही दाखवू शकता, बेसनाचे लाडू दाखवू शकतात। तर हे सगळे पदार्थ आहेत। त्यासोबतच दूध साखर जरी दाखवली तरी सुद्धा ती स्वामींना प्रिय आहे, फक्त आपण जेवढ्या मनोभावे करतो ते स्वामींपर्यंत लवकर पोहोचतं। तर मी व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्यात पहिल्यांदा मी दाखवते की मी पूजेसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे। आता सगळ्यात अगोदर पूजेची मांडणी करताना मी एक छोटासा चौरंग घेतलेला आहे, त्याच्यावरती पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरून घेतलेलं आहे। जसं की आपल्याला माहितीच आहे गुरुवार आहे आणि गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे आपण पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरायचं आहे। स्वामींची मूर्ती जी आहे मी इथे छोटंसं एक आसन आहे माझ्याकडे ते ठेवलेलं आहे। स्वामींचा फोटो आहे, फोटो देखील इथे ठेवलेला आहे आणि ही छोटीशीच मांडणी केलेली आहे। तर इथे जे आहे ते माझ्याकडे दिवा ठेवण्यासाठी मी हे छोटंसं आसन घेतलेलं आहे। याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून दिव्याची स्थापना करायची आणि दिव्याला हळद कुंकू अक्षता वाहून दिव्याच्या साक्षीने आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेकासाठी आता इथे जे आहे ते मी पंचामृत आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे, दूध, दही, तूप, साखर आणि मध। तर हे असं 5 मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही सेपरेट देखील एक एक घेऊ शकता, पण मी पंचामृताने अगोदर अभिषेक करणार आहे आणि त्यानंतर पाण्याची जी गळती आहे तर हीच आपण ठेवणार आहोत, कारण की
जे आपण पठण करणार आहोत तर ते पठण करताना पाण्याकडे दुर्लक्ष होतं, त्यामुळे पाणी जे आहे ते याच्यामधून पडत राहतं आणि आपण पठण करू शकतो. आता हा चौरंग जो आहे तो अभिषेकासाठी मी छोटासा चौरंग घेतलेला आहे स्वामींना बसण्यासाठी. हे जे आहे पिवळ्या कलरचं वस्त्र आहे माझ्याकडे, ते पौर्णिमेच्या दिवशी दुसरं घालणार आहे मी. आणि हे जे आहे ते छोटंसं गळ्यातलं आहे. चंदन आहे, तुम्ही केशरयुक्त चंदन घेऊ शकता, हे माझ्याकडे साधं आहे. त्यानंतर हे जे आहे ते अष्टकंत जे आपण स्वामींना टिळा लावतो तो. त्याच्यानंतर धूप घेतलेला आहे, अगरबत्ती लावलेली आहे, अगरबत्ती घेणार आहे. म्हणजे अगरबत्ती लावून आपण सुवासिक वातावरण करून त्या वातावरणामध्ये आपण स्वामींचा अभिषेक करणार आहोत. त्यानंतर इथे जे आहे नित्यसेवेचं पुस्तक आणि हे जे आहे ते ही नाद. आणि आपण घेताना ना मोठं भांडं घ्यायचं ज्याच्यामध्ये आपण अभिषेक करणार आहोत त्याच्यामध्ये. आणि पाणी देखील घेताना जास्त घेऊन बसायचं आहे, म्हणजे आपल्याला परत परत उठायची गरज पडू नये अभिषेक करताना. तर दिवा लावून घेऊयात आणि सुरुवात करूया. थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे. सगळ्यात अगोदर पायापासून सुरुवात करायची. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्याच्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांबरक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदन कंठाटोपीचमालादंडकमंडलधर कंठ्याकरक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ. त्रैलोक्यपालक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार भारत पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय 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 अघरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवया जय 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 पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंदा जगद्गुरु सुखधाम निवासी सर्वसाक्षी करुणालय भक्तजनताराय अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पावन, तू आकाश तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर तू विधाता, तू इंद्र शती कपालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि कर्मिता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तुझ समर्थ निश्चय, जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागे आधी मध्याग्र कोठी नसे पाहता, असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण, दाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा. वेदांचा ही तर्कशास्त्र शास्त्रांती ही नावरे विष्णुशंकर एक सरे कुंटीचे झाले सर्व. मी केवळ अल्पमती करू की मी आपली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती शिल्ला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माता रक्षावे विकसित समर्था कृपा कटाक्षी दिनानाथ दासाकडे पाहावे. आता तुझी प्रार्थना करावी जी आपल्या मना कृपा समुद्र यामीन आश्रय देवी सदैव पापतापा आणि दैन्य सर्व जाऊन निरसोन इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पहिलं तीर तन्मांतर निसाचर प्राप्त होऊन जाते. अशा मनुष्या कृष्ण कल्पना आणि वासना भांती बुली नाना बाधू तू तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मग सुख सागर अज्ञान तिमिरन विसवून ज्ञानाभवदे प्रगट होय शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःखे हे नसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासनाय म्हणते सदा साधू समागव तेजे तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जगव पत व्यवहारी वर्तताना पडभ्रांती चिंता अंगीने यावी असत्य सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वर्गाला कृपा करुणी सर्वदा. असून या संसारात प्राचीनतम नाम अमृत प्रपंच आणि परमार्थ तिने सुगम लागे करता आणि कर्मिता तुझी एक स्वामीनाथ माझी अठाई वार्ता निपणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री. आता आपण स्वामींच्या मूर्तीवरती पाण्याने अभिषेक करणार आहोत. गणपती अथर्वशीर्ष वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा स्थिरे अङ्गे तुष्टुवासं धनुभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांतिः। ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वकल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मसन्नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम अववक्ताराम् अवश्रोताराम् अवदाताराम् अवधाताराम् अवानुचानवमिशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयस्तत्त्वानन्दमयस्त्वं ब्रह्ममयं त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वजगदितं सर्वतत्त्वजायते सर्वजगदितं तत्त्वतिष्ठति सर्वजगदितं तत्त्वलयमिष्यति सर्वजगदितं तवै प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारिणं रुद्धम् एतत्तत्त्वं मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादः संधानं संहिता संधिः सैषा गणेशविद्या गणकः ऋषि निच्रुत गायत्री छन्दः गणपतिर्देवता ओम गणपतये नमः। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशाङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्ते विरिपाभ्रणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तं गन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टियादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यात्विनो ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदर एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीव्रतमूर्तये नमो नमः। यानंतर आपण पुरुषोत्तम संस्कृत पाठांतर करणार आहोत। तर हरिओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात सभूमी विश्वतो वृत्तात्त्विष्ट शांगद्गुलं पुरुष एवेदं सर्व यद्भूतं यच्च भव्यं उतामृतस्तवेशानो यदन्नेनाति रोहिते एतावानस्य महिमातो जाश्च पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादूर्ध्वम् उदित पुरुषः पादोस्यः भवतः पुनः ततो विषंग व्यक्रामत शासनानशने अभि तस्मादिविराळ जायते विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिक्षत पश्चात् भूमि मथो पुरः यत् पुरुषेण हविषा देवा यत् यज्ञमतन्वत वसन्तो अस्यासि राज्यं ग्रीष्म इद्म शरद्वद्भि तं यज्ञं ब्रह्मर्षि प्रोक्षेण पुरुषं जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये तस्मात् ज्ञान सर्वभूतः संभृतं पुरुषदाज्यं पुरुषं पशून्ताश्चके वायोज्ञान नारज्ञान ग्रामाश्च ये तस्माज्ञ ज्ञातस्तर्वभूतः ऋचः सामानि जज्ञिरे छन्दासि जज्ञिरे तस्मात् द्यजुस्तमाद जायत तस्मात् श्वा अजायन्त ये के चोभयादतः गावोः जज्ञिरे तस्मात् जाता अजावयः यत्पुरुषं व्यदधु पतिधा व्यकल्पयन् मुखं किमस्य बाहुका उरुपादो उच्यते ब्राह्मणस्य मुखमासीद् बाहुराजन्यः कृतः उरु तत्सद यद्वेश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातश्चक्षुः सूर्यो अजायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणद्वायुरजायत नाभ्या आसीदन्तरिक्षं शीघ्नो द्यो समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिश्य श्रोतात् तथा लोकाम् अकल्पयन् सप्तासासन परिधय स्त्रीः सप्तः समिताः कृताः देवा यद्यज्ञं तत्त्वाना अबद्धन पुरुषं पशुं यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्थानि धर्माणि प्रथमान्यस्य तेह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे
साध्या सन्ति देवाः। श्रीसूक्त। हरि ओं हिरण्यवर्णा हरिणीं सुवर्णरजतस्रजा चन्द्रा हिरण्यमयी लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमपगमनिनीं यस्या हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वा रथमन्थ्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवये श्रीमार्देवी श्रीमादेवी जुषताम कांसोस्मिता हिरण्यप्राकाराम् आर्द्वां ज्वलन्ती तृप्ता तर्पयन्तीम पद्मे स्थिता पद्मवर्णा तामीहोपहवये श्रियं चन्द्राप्रभासां यशसा ज्वलन्ती श्रियं लोके देव जुष्टमुदाराम तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वाकृणे आदित्यवर्णे तपस्सोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षाथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायश्च बाह्या अलक्ष्मी उपैतु मा देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो सूक्ष्मीराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमन्भिः ददातु मे श्रुतिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहं भूतिम समृद्धिश्च सर्वानिरुद मे गृहात् गन्धगारा दुराधरषा नित्यपुष्टा करीशिनं ईश्वरीं सर्वभूतानां तामी होम होप हवये श्रियं मनसः कामो माकुतिं वाचः सत्यमशिहामि पुरुषूणां रूपं मनस्य मयि श्री विषयता यशः कर्दमेन प्रजाभूता मयि संभव कर्दं श्रियं वास यमे कुले मातारं पद्ममालिनीम् आपः सृजन्तु सिन्धानि सिग्धानि चिक्लित वसे मे गृहे निच देवी मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रा यः कर्णे यष्टि सुवर्णा हेममालिनीं सूर्या हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदो म आवह आर्द्रां पुष्पहरिणीं पुष्टि पिङ्गला पद्ममालिनीं चन्द्रा हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपकामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गाव दास्यश्वान विन्देय पुरुषानहं यः शुचि प्रयोतो भूत्वा जुहुयादाज्य मन्वहं सुक्तं पंचदशश्च स शिखामः सततं जपेत। ओम हिरण्यवर्णा शुचया पावका यासु जात कश्यपो यास्वीदं व्यासीदं ग्रह यज्ञी या गर्भ ओ दधिरे वारुपास्ता न आपशग्यं स्योना भवतु यासागम राजा वरुणो याति मध्ये सत्यानृते अवपश्यं जनानाम मधुश्च्युतश्चयो याः पावकास्ता न आपशग्यस्योना भवतु यासा देवा दिवि कृण्वतीं भक्षं या अंतरिक्षे बहुधा भवन्ति या पृथिवी पयसोदन्ति शुक्रास्ता न आपशग्यस्योना भवन्तु शिवेन मा चक्षुषा पश्यतापश्चिवया तनुवोपस्पृशत त्वच्च ओ मे सर्वागो अग्निगम रप्षुषदो हवेवुमयि वर्चो बलमोजो निधत्त पवमानसुर्वर्जनः पवित्रेण विचरशनि य पोता न पुनन्तु मा देवजनाः पुनन्तु मनवो धिया पुनन्तु विश्व आयवः जातवेदः पवित्रवत पवित्रेण पुनाहि मा शुक्रेण देव दीद्यत अग्ने क्रत्वा क्रतुगं रणु यत्ते पवित्रमर्षसि अग्निविततमन्तरा ब्रह्म तेन पुनीमहे उभाभ्यां देवसवितः पवित्रेण सवेन च इदं ब्रह्म पुनीमहे विश्वदेवी पुनति दिव्यागात यस्ये ब्रह्मिस्तनुवो वितपृष्टा तया मदन्तः सधमाद्येषु वयज्ञस्याम पतयो रयीनाम विश्वानरो रश्मिर्भिर्मा पुनातु वातः प्राणेनेशिर्यो मयोभू द्यावा पृथिवी पयसा पयोभिः अवृतावरी यज्ञेये मा पुनेताम बृहद्भि सवितृभिः विरुष्टिदेव मन्मभिः अग्ने दक्षेः पुनाहि मा येन देवा अपुनतः येनापो दिव्यं कशं तेन दिव्येन ब्रह्मणा इदं ब्रह्म पुनीमहे यः पावमानि रध्येति ऋषिभिस्संभृतगं रसं सर्वगं सपूतमश्नाति स्वदिदं
मातरिश्वानां पावमानिर्यो अध्येति ऋषिभिः संभृतगं रसं तस्मै सरस्वती दुहे क्षीरगं सर्पिर्मधुकदं पावमानि स्वस्ययनि दुधुगाहि पयस्वती ऋषिभिः संभृतो रसः ब्राह्मणेष्वमृतगोहितं पावमानि हृदिशन्तु न इमं लोकमथो अमुं कामान्नस्थमर्यधयन्तु नः देवी दैवे समाभृताः पावमानि स्ययनि दुधुगाहि घृतश्रुत ऋषिभिः सम्भूतो रसः ब्राह्मणेष्वमृतगोहितं येन देवाः पवित्रेण आत्मानं पुनीते सदा तेन सहस्रधारेण पावमान्यः पुनन्तु मा प्राजापत्य पवित्रं शतोद्यामगं हिरण्ययं तेन ब्रह्म विदो वयं पूतं ब्रह्म पुनीमहे इन्द्रस्सुनीति सहमा पुनातु सोमस्य स्वता ऋणसमीक्षा यमो राजा प्रमोनाभि पुनातु मा जाते वेद्यो मोर्जयन्त्या पुनातु भूर्भुवस्योः यं तच्छं योरावृणीमहे गातुं यज्ञायं गातुं यज्ञपतये दैवी स्वस्तिरस्तु न स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं जिगातु भेषजं शन्नो अस्तु द्विपदे शं चतुष्पदे ओम शांति शांति शांति। श्रीरामरक्षा स्तोत्र श्री गणेशाय नमः। श्री श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषि श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीताशक्ति श्रीमन् हनुमान कीलकं श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे रामरक्षा स्तोत्र जपे विनियोगः अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहो धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलं स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्गरूढ सीतामुखकमलमिलं लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशं दात्वा निरोत्पलं श्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीत्पुनोधनुर्बाणं पाणिन्युक्तं जलान्तवं स्वलीलया जगत्रातो मा विर्भुतं मजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापग्नि सर्वकामदां शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्ययो दृशो पातु विश्वामित्रप्रियः श्रुतिघ्राणं पातु मकद्रातस्मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः करो सीतापति पातु हृदयं रामदग्धशितं मध्यं पातु खर्जवंसी नाभिं जाम्बवदाश्रय सुग्रीवेशकटि पातु शक्तिनि हनुमत्प्रभु उरुरवोत्तमः पातु रक्षविनाशकृत जानुनि सेतुकृत पातु जङ्गे दुष्मुखान्तकः पादो विभीषण श्रीधर पातु सा रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षाया सुकृति पठेत सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिण्यश्च न द्रष्टुमपि शक्तास्ति रक्षितं राम नामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरण नरो न लिप्यते पापेन मुक्तिमुक्ति च विन्द्यते जगच्चैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयतस्य करस्तः सर्वसिद्धः वज्रभद्रनामेन्द्रयो रामकवचं स्वरे च अभयातज्ञ सर्वत्र लभते जय मङ्गलम् आदिष्टमान्यता स्वप्ने राम रक्षामि वाहः तथा लिखितान् प्रातः प्रबुद्धबोधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामः श्रीलोकानां रामः श्रीमानसनप्रभु तरुणोरूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीकविशालाक्षो क्षीरकृष्णाजिनाम्बरो फलमूलाशिनो दान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्य तु भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्य सर्वसेत्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षोकुलनिहन्तारो त्रायितान्नो रघुत्तमो आत्तसज्जधनुषा विश्वस्पृशा वक्षयान् शुभनिषण्रसविगणो रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पति सदैव गच्छतां सन्नन्द कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोरथुस्माकं रामं पातु स लक्ष्मण रामो दाशरथिः शुरो लक्ष्मणानो शुरो बलिर् काकुत्स्थः पुरुषपूर्ण कौसल्ययो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेश पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् प्रमेय पराक्रमः इत्येतानि सपन नित्यं मद्भक्तश्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशय रामं दुर्वादलं श्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामद्भिर्देवैरनते संसारिणो नरं रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्ध्यं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं
वंदे लोकाभिरामं रघुतिलकं राघवं रावणार्यं रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम वरणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं ब्रह्म राम राम श्रीरामचंद्र मनसा स्मरामि श्रीरामचंद्र वचसा गृणामि श्रीरामचंद्र शिरसा नमामि श्रीरामचंद्र शरणं प्रपद्ये। माता राम मत्पिता रामचंद्र स्वामी राम मत्सका रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालुं नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं राममारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरतुमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलं आपदामपहर्तारं दातार सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। वर्जनं भूबीजानां मर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं प्रवेशं भजे रामेणाभिहतानि शाचर्चमो रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो स्मः रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुदर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानरे श्रीपदकौशिक विरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णं श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु। आपला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचा अभिषेक कसा करायचा हा पूर्ण तुम्हाला मी दाखवलेला आहे। तर आपला अभिषेक झालेला आहे। मी स्वामींच्या मूर्तीला धूप ओवाळून घेते आहे आणि जे उरलेलं जे पाणी आहे अभिषेकाचं ते देखील वाहून घेते। आणि स्वामींची जर का फोटो असेल तुमच्याकडे तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे थोडंसं पाणी लावून आणि त्याच्यावरती आपल्याला जे हिना अत्तर असतं जसं आपण मूर्तीला लावतो त्या पद्धतीने मी तुम्हाला आता दाखवते। थोडंसं कापूस घ्यायचं आहे त्याच्यावरती हिना अत्तर घ्यायचं आहे आणि मूर्तीला आणि फोटोला दोन्हींना देखील लावायचं आहे। आता फोटो असेल तुमच्याकडे तर फोटोला फक्त तुम्ही हे जे आहे पूर्ण पुसून घ्यायचा अत्तर लावायचं थोडंसं चंदन लावायचं अष्टगंध लावायचा आणि त्याच्यानंतर जे तुम्ही आरती करणार आहात म्हणजे आरतीच्या अगोदर हे सगळं जे काही मी पठण केलेलं आहे हे तुम्ही जसं मूर्तीवरती अभिषेक करताना करताय तसं फोटोला फक्त पुसून ठेवायचं आणि फोटोच्या समोर बसून हे सगळं काही तुम्ही पठण करू शकता। आता ह्या सगळ्याच्या नंतर जे नित्यसेवा आहे किंवा तुम्हाला जर का स्वामीचरित्र सारामृताचं पूर्ण पारायण करायचं असेल ते करायचं आणि त्यानंतर जो आपण नैवेद्य दाखवणार आहोत तर नैवेद्यामध्ये तुम्हाला जे काही सांगितलं त्यापैकी तुम्ही काहीही करू शकता सगळंच करावं असं नाही आहे। जे तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी ते तुम्ही करू शकता। आता त्याचबरोबर जे काही स्वामींना आवडतं म्हणजे जे चाफ्याचं फूल आहे चाफ्याचं नाही भेटलं तुम्ही झेंडूचं फूल पिवळ्या कलरचं कोणतंही तुम्ही फूल वाहू शकता। तर चाफ्याचं भेटलं तर अतिउत्तम पण नाही जर शक्य झालं तर तुम्ही झेंडूचं जे तुम्हाला शक्य आहे त्या दिवशी आपण सगळेच करणार असतो। गुरुपौर्णिमा म्हणून आपण जे काही म्हणजे आपण जे करू शकतो ते सगळंच काही करत असतो। तर अशा पद्धतीने स्वामींचा अभिषेक जो आहे तो छान अशा पद्धतीने आपण घरच्या घरी करू शकतो। छान तुम्हाला केंद्रामध्ये जाऊन जर का मूर्ती आणायची असेल गुरुपौर्णिमेनिमित्त नवीन मूर्ती घेणार असाल तर नवीन मूर्तीवरती देखील अशाच पद्धतीने अभिषेक करायचा। ह्यालाच आपण प्राणप्रतिष्ठापन आपण म्हणतो। जर नवीन मूर्ती असेल नवीन फोटो तुम्ही गुरुपौर्णिमेसाठी घेतलेला आहे तर त्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने पूजा करून ह्या सगळ्याचं पठण करून त्या स्वामींच्या मूर्तीमध्ये प्राण आणू शकता। फक्त मूर्ती असते त्याला आपण पूर्ण प्राणप्रतिष्ठापना म्हणजे जसं आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करतो गणपती बाप्पा घरी आल्यानंतर त्या पद्धतीने स्वामींची मूर्तीची प्रतिष्ठापना अशा पद्धतीने करावी। किंवा फोटो असेल फोटो तुम्ही नवीन घेणार असाल त्याच्यासमोर देखील तुम्ही हेच सगळं काही पठण करून त्यांची पूजा करू शकता। गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करावी हे तुम्हाला सगळं दाखवलं। तर पाणी जे आहे अभिषेकाचं ते आपण झाडांना घालू शकतो। आता मी तांब्याचं घेतलेलं आहे जे दुधाचा वगैरे अभिषेक केला तर तांब्याचा आपण परत पित नाही पण जर तुम्ही स्टीलची प्लेट घेणार असाल खाली तर स्टीलची प्लेट घेऊन ते तुम्ही अभिषेकाचं जे पाणी आहे ते वाया न घालवता ते घरामध्ये सगळ्यांना तीर्थ म्हणून देऊ शकता। आणि हे अशा पद्धतीने स्वामींच्या मूर्तीवरती गुरुपौर्णिमेच्या दिवशी छानसा अभिषेक करून पूजा करू शकता। तुमच्यासाठी उपयुक्त ठरत असल्यास नक्की लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।